प्रेमळ आणि दयाळू बापा, परत एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ विनम्रपणे आजच्या या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शपातवारी ऑगस्ट 2020च्या पहिल्या शपातवारी येत आहोत बाबा. आजपर्यंत मागच्या 4.5 महिन्यापासून आम्हाला तू मदत केलेली आहेस. अडचणींना तोंड देत तू आम्हाला धीर दिलेला आहेस आणि एक एक जबाबदाऱ्या वाढत असताना, चर्चची जबाबदारी वाढत असताना आणि त्यातून कसं बोलायचं तो मनावर दबाव असताना आणि लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून तुझ्या वचनाबद्दल वाढत असताना तू आज परत एकदा आम्हाला धैर्य दे बाबा. कारण मागच्या 34 वर्षापासून मी तुझं वचन चर्चमध्ये सांगत आहे, पण प्रत्येक वेळेस तुझं वचन सांगताना असं वाटतं की पहिल्या वेळेसच मी बोलत आहे. ती भीती नेहमी वाटत असते की माझ्याकडून एकाही शब्दाची चूक होऊ नये आणि तुझं वचन जे आहे ते नेहमी चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचावं आणि ती शक्ती तू आम्हाला दे अशी नम्रपणे प्रार्थना करतो. शब्द चुकू देऊ नको. तुझं वचन अगदी स्पष्टपणे सांगण्यास तू आम्हाला मदत कर बाबा. आज मी एकट्यात बोलत असताना तू पुन्हा एकदा माझ्या संगती आहेस. सगळ्यांच्या प्रार्थना मला सबळ करतात, सामर्थ्य देतात, शक्ती देतात आणि तुझं वचन प्रत्येकापर्यंत पोहोचण्यास तू मदत करतोस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे ऐकणारे आहेत, जे संबंधित आहेत, ह्यामध्ये भाग घेणारे, ज्यांना ज्यांना ह्या वचनाची तू संगत दिलेली आहे आणि त्या संगतीचा परिणाम त्यांच्यावर होऊन कोणी गायनाद्वारे तुझी स्तुती करतात, कोणी वचन वाचण्याद्वारे तुझी प्रशंसा करतात, कोणी आपल्या तू दिलेल्या इतर टॅलेंट्स मध्ये तुला आपलं योगदान देतात. आम्ही तुझे आभार मानतो आणि ख्रिस्त सुवार्ता म्हणजे क्राइस्ट गॉस्पल चर्च नारायणचाळ परभणी येथून ही संधी तू आम्हाला देत आहेस. परत एकदा आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देत या आजच्या सुरुवातीच्या प्रार्थनेची सांगता करत तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड प्रिय आणि अति मधुर नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आम्ही आजच्या भक्तीला प्रारंभ करत आहोत. नेहमीप्रमाणे देवाचे आभार मानत आहोत आणि एक जे ओझ तू मनावर दिलेला आहेस आणि ते ओझ वाहत असताना तू आम्हाला धैर्य देत आहेस. अतिचा अशक्तपणा तू हळूहळू कमी करत आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. महान जिवंत बाप
तू आहेस त्याबद्दल तुझी कृपा जाणतो बाबा. आणि सर्व गोष्टीमध्ये आमच्याकडून तुझा विजय होऊ दे, तुझ्या नामाचा जय जयकार होऊ दे, अशी नम्र प्रार्थना करतो. तू आमचा कैवारी आहेस, समर्थक आहेस, सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस आणि सर्व बाबतीत तू आम्हाला आरोग्य देणारा, शारीरिक बळ देणारा, मनोधैर्य वाढवणारा आणि तुझ्या वचनाची जाण अधिक आणि अधिक देऊन समज देणारा महान परमेश्वर तू आहेस. त्याबद्दल आम्ही परत एकदा तुझे आभार मानतो. आणि आजच्या ह्या ऑगस्ट महिन्याच्या 2020च्या पहिल्या शबातवारी तुझे हे वचन सांगण्यास तू पुन्हा एकदा तुझी कृपा पुरव, तुझा आशीर्वाद दे, तुझा अनुग्रह दे, अशीच नम्र प्रार्थना तुला करतो. आणि आज आम्ही एक सुंदरसं चरित्र पाहणार आहोत. एक जक्कय नावाचा यरीहोत राहणारा जकातदारांचा मुख्य अधिकारी, त्याच्याबद्दल हे पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात असताना शेवटच्या ह्या चरित्राबद्दल, या चारित्र्याबद्दल आम्ही पाहत आहोत बाबा. त्याला कसं नवजीवन मिळालं आणि त्याच्याकडून देवाचं गौरव कसं झालं हे आम्ही आज पाहणार आहोत. आणि आम्ही हेही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचा या यरीहोमध्ये शेवटची भेट होती आणि त्याच्यानंतर या जगिक देवाच्या कार्यामध्ये, देवाच्या वचनाच्या प्रसारामध्ये त्या एका पापी माणसाला त्याने एक अत्यंत भ्रष्ट माणूस, अत्यंत क्रूर माणूस, त्याला त्याचं कसं परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्ताने केलं ते आपल्यासाठी बोधकारक होणार आहे. आपलंही जीवन हे जे 5 मुद्दे आपण ह्याच्यात पाहणार आहोत, त्या 5 मुद्दे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. म्हणून आपण हे 5 मुद्दे अत्यंत लक्षपूर्वक ऐकूया. आणि आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण जर लक्षपूर्वक ऐकलं तर हे आपल्या जीवनाशी कसे संबंधित आहेत हे अधिक स्पष्टपणे तुम्हाला कळेल, अशी माझी पूर्ण खात्री आहे. पहिला मुद्दा आहे की जक्कयाला वाटलं, त्याला कळालं की माझं जीवन जे अत्यंत भ्रष्ट आहे, अत्यंत कुभांडाने मी पैसे कमावलेले आहेत, तर ते बदलण्यासाठी, माझ्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी मला कोणाची तरी गरज आहे. आणि म्हणून जेव्हा त्याने ही वार्ता ऐकली की प्रभू येशू ख्रिस्त यरीहोतून जाणार आहे, तेव्हा तो त्याची इच्छा झाली की मी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहावं. आणि त्यासाठी तो कितीही धडपड मला करावी लागली तरी मी ह्या देवाच्या पुत्राकडे मी जाणार आहे, त्याला पाहणार आहे. कारण आज जी माझी अपकीर्ती झालेली आहे, मी कुभांडाने पैसा कमावलेला आहे, लोकांच्या नजरेतून मी उतरलेलो आहे. कारण माझं जीवनच तसं झालेलं आहे, जे जीवघेणी स्पर्धा आहे, जे चोर लुटारू दरोडेखोर आहेत आणि जे भ्रष्टाचारी आहेत आणि द्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, त्यांच्या वर्गामध्ये माझी गणना होत आहे. आणि म्हणून तो ह्या जकातदार, मुख्य जकातदार म्हणून
यारिहो मध्ये मुख्य जकातदार म्हणून तो होता. आणि जकातदार म्हणजे अत्यंत भ्रष्ट अशी व्यक्ती असते. त्यासाठी त्याची अशी ख्याती होती की हा सुद्धा अत्यंत भ्रष्ट आहे. अपकीर्ती पसरली होती. लोक त्याला अत्यंत नीच नजरेने पाहत होते. आणि इथे आपण पाहतो की जे उत्कृष्ट असे उंची जे वस्तू आहेत आणि मौल्यवान जे कपडे आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्याला नेहमी त्याचे जे कनिष्ठ लोक आहेत त्याला पुरवत होते, कनिष्ठ अधिकारी त्याला पुरवत होते. आणि आपण हेही पाहतो की दमास्कस आणि अरब देशातून ज्या वस्तू जे सुगंधी द्रव्य आहेत, मसाले आहेत, कपडे आहेत, ते त्याला आणून देत होते. आणि हा जो जकातदार आहे तो दुसऱ्यांना, आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पुरवत होता. आणि त्याचं नाव अत्यंत भ्रष्ट म्हणून गणल्या जात होतं. पण एक गोष्ट आपण पाहतो की जरी तो एक विलासी जीवन या जगामध्ये जगत होता, तरीही आपण हे पाहतो की आजही जगामध्ये अत्यंत विलासी असे जीवन अनेक जण जगत असतात. आणि पण एक आपण पाहतो की त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये शांती नसते, त्यांच्या मनामध्ये आनंद नसतो. आणि हे जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना त्यांची निद्राही गायब झालेली असते. पण इथे हा जो जक्कय आहे अत्यंत बेचैन होता. रात्रंदिवस त्याला जेव्हा जाणीव झाली की माझं हे जीवन अत्यंत कमालीचं नीच आहे, तेव्हा त्याला वाटलं की माझं कोणीतरी ऐकणारं असावं. त्याने इतरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं ऐकायला कोणी तयार नव्हतं. कारण त्याची प्रतिमा त्याच्या गावामध्ये, यरिहोमध्ये आणि त्याच्या परिसरामध्ये अशी झाली होती की हा अत्यंत भ्रष्ट माणूस आहे, दुष्ट आहे, लोकांना पिळून त्यांचे पैसे हे करतो. आणि म्हणून त्याला वाटलं की मला कोणीतरी सच्चा मित्र हवा आहे. आणि पहिला जो मुद्दा आहे आपण पाहतो की जक्कयाला वाटलं की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन मला हवं आहे. आणि त्यासाठी तो धडपडत होता. प्रभू येशू ख्रिस्त त्या यरिहो शहरातून जाणार होते, शेवटच्या वेळेस जाणार होते. तेव्हा तो कसं मी त्याला, प्रभू येशू ख्रिस्ताला मी पाहू. कारण दुसऱ्या मुद्द्यात आपण पाहणार आहोत की त्याने ठरवलं की मी आज कसेही करू, काहीही झालं, कितीही धडपड करावी लागली, कुठेही मला धडपड करावी लागली, तरीही मी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार, त्याला भेटणार आणि कसंही करून हे मी आज करणारच. आणि इथे आपण पाहतो की त्याची धडपड होती की मी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहीन आणि कशासाठी पाहीन. त्याची जी सत्सद्विवेक बुद्धी आहे, त्याची जी सत्सद्विवेक बुद्धी आहे त्याला सतावत होती, त्रास देत होती. त्याला आपल्या भ्रष्टाचारी जीवनाची जी आठवण आहे ती त्याला गप्प बसू देत नव्हती. त्याच्या जीवनामध्ये एक काहीतरी कमतरता जाणवत होती.
तो त्याला एकटेपणा जाणवत होता आणि त्याच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की मला या भ्रष्ट जीवनातून बाहेर पडायचं आहे, मला या भ्रष्ट जीवनातून ह्या भ्रष्ट जीवनात मला राहायचं नाही, मला परिवर्तित व्हायचं आहे. आणि ही जी त्याला इच्छा आहे ती स्वर्गीय बापाकडून त्याला ही इच्छा निर्माण झाली होती. येथे आपण आणखी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याने अनेक सत्य गोष्टी ऐकलेल्या होत्या की तो जे अत्यंत पापी आहेत, क्रूर आहेत, क्रौर्याने भरलेले आहेत, त्याने आपल्या पापमय जीवनातून कसं बाहेर काढलेलं आहे. त्यांना ते जेव्हा ते त्याला शरण आले त्यांना कसं त्याने परिवर्तित केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे कुष्ठरोगी आहेत, त्याचप्रमाणे लहान मुलं आहेत, त्याचप्रमाणे आंधळे आहेत त्यांना डोळस कसं केलं, जे लंगडे लुळे आहेत त्यांना कसं अगदी चांगलं केलं. याविषयीच्या अनेक गोष्टी तो कसा प्रेमळ आहे आणि पाप्यांना तो कसा जवळ करतो, या सर्व गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या. मनात तीव्र इच्छा निर्माण झाली, तळमळ झाली. त्याला झोप येत नव्हती. त्याचं जीवन हे त्याला खात होतं की मी हे काय करत होतो इतके दिवस. आणि त्याच्यामुळं त्याने ठरवलंच होतं की यारी होत प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि आज काहीही झालं तरी मी त्याला भेटणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येणार म्हणून त्या शहरातले सगळे लोक त्या रस्त्यावर जिथून जाणार होता प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जमलेले होते. एक गोष्ट आपण पाहतो की लोकांच्या नजरेतून हा उतरलेला जक्कय त्याची धडपड चालली होती की मी जावं आणि त्याला त्या गावामध्ये आणि इतर गावाच्या परिसरामध्ये त्याची लोकांना त्याच्याबद्दल अनादर होता. त्याच्या अनेक अशा क्रौर्याच्या गोष्टी लोकांनी ऐकलेल्या होत्या म्हणून लोक त्याला जागाही देत नव्हते. पण लहान मुलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अत्यंत ठेंगणा होता. आणि ठेंगणा असल्यामुळं मी प्रभू येशू ख्रिस्ताला कसं पाहू हा एक मोठा प्रश्न त्याच्या पुढं होता. आणि मग त्याला एक लहान मुलाप्रमाणे तीव्र इच्छा झाल्यावर मग तुम्ही काहीही करता, कोणत्याही प्रकारे ती इच्छा आपणहून पूर्ण करण्यासाठी धडपड करता. तसं ह्याचं झालं. एक लहान मुलाप्रमाणे तो पळत पळत उंबराच्या झाडावर चढला आणि उंबराच्या झाडावरून प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहेत तर मी त्यांना पाहणार आहे म्हणून तो उंबराच्या झाडावर चढला. एक त्याची तीव्र इच्छा जी होती ती पूर्ण व्हावी म्हणून तो उंबराच्या झाडावर चढला. आणि त्याला वाटलं की मी प्रभू येशू ख्रिस्ताला इथून पाहीन. इथं आणि तिथून मग पाहिल्यानंतर माझं काय भवितव्य आहे ते ठरेल. तिसरा मुद्दा आपण पाहत आहोत की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तेथून चालले होते तेव्हा काय झालं की त्यांनी वर पाहिलं आणि त्यांना दिसलं की हा जो जक्कय आहे तो वर चढलेला आहे. त्याची इच्छा त्यांनी जाणली कारण ते स्वतः देवाचे पुत्र होते आणि त्यांना त्याची इच्छा जी आहे ती त्यांना माहीत झाली होती. देवाचा पुत्र म्हणजे देवच तो. त्याला त्याच्या मनातली इच्छा ती त्यांना माहीत झाली. आणि आपण लुकाचं शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून
ते 10व्या वचनापर्यंत ह्या जक्कयाचं जीवन आपण पाहत आहोत. तर 5वा आणि 6वा जो अध्याय आहे तो आपण वचन आहेत ते आपण वाचणार आहोत. प्रभू येशू 5वं वचन लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 5वं आणि 6वं वचन. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. पापी मनुष्य आणि देवाचा पुत्र त्याला आमंत्रण देतोय की तू खाली उतर. जर दरोडेखोराला कोणी आमंत्रण दिलं की तुला मी माफ करतो, त्याचप्रमाणे इथे झालं की तू खाली उतर, कारण मला तुझ्या घरी यावयाचं आहे. आणि आणखी एक गोष्ट आपण पाहतो की इथे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे त्याच्याकडून हे जे आमंत्रण आलं, त्यावेळेस त्याला कितीतरी आनंद झाला की देवाचा पुत्र माझ्यासारख्या पापी मनुष्याला बोलावत आहे. तो त्वरा कर आणि खाली उतर, थांबू नको, त्वरा कर. तो अगदी आनंदाने खाली उतरला. आणि आपण येथे पाहतो की त्वरेने खाली उतरला, आनंदाने खाली उतरला, काही एक न बोलता त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं आगत स्वागत केलं. पाहतो आपण की या सर्व गोष्टी एका क्षणात घडल्या. आणि आनंदाने आपण पाहतो की आनंदाने त्याचं आगत स्वागत केलं की मी तुझ्या घरी येणार आहे. पापी मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आव्हान केलं की मी तुझ्या घरी येणार आहे. जी गर्दी होती त्या गर्दीमध्ये लोकांना आश्चर्य वाटलं की हा देवाचा पुत्र, अत्यंत पवित्र, ज्याने कधी पाप केलेलं नाही, त्याने एका पापी मनुष्याला त्वरेने खाली उतर, मी तुझ्या घरी येणार आहे. लोकांना आश्चर्य वाटलं की त्यांना वाटलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या पापी माणसाला वेगळ्या प्रकारे त्याला वागणूक देईल, पण त्याने त्याला खाली उतर, आणि फक्त खाली उतर नव्हे तर त्वरेने खाली उतर. आणि हा मुद्दा आपण इथे संपत असताना एक नवीन जीवनाची सुरुवात त्या जक्कयाच्या जीवनात, जक्कयाच्या आयुष्यात होणार होती. हे त्याची जी इच्छा होती की माझं जीवन पूर्णपणे बदलावं, पूर्णपणे परिवर्तित व्हावं, ती इच्छा पूर्ण होत आहे हे त्याला जाणवलं. चौथ्या मुद्द्याकडे आपण जात असताना हेही आपण पाहतो की फक्त ती इच्छा नव्हती, तर त्याने आपलं जीवन कसं काय बदललेलं आहे ह्याचा पुरावा सुद्धा आपण दिलेला आहे. ह्या वेळेस आपण एक त्याच अध्यायाचं, लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 8व्या वचनात आपण पाहतो. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. आणि दरिद्र्यास मी जे माझे अर्ध द्रव्य आहे, अर्धा पैसा जो आहे, भ्रष्ट मार्गाने जो मी कमावलेला आहे, तो पैसा मी दारिद्र्यांना देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की हा तर पूर्णपणे बदललेला आहे, त्याचा पुरावा तो देत आहे की मी जे भ्रष्टाचारी जीवन जगलो, मी जे या भ्रष्ट मार्गाने पैसा कमावलेला आहे, लोकांना
लोकांना त्रास देऊन कमावलेला आहे, तो मी अर्धा माझा जो भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेला पैसा परत देतो आणि ज्यांचा पैसा मी कुभांडाने, बळजबरीने, क्रौर्याने घेतलेला आहे त्यांनाही चौपट देतो. आज असे लोक आहेत का जगामध्ये? आपल्यासाठी धडा आहे, कारण हा जो मार्ग आहे. म्हणून आपण आधीच पाहिलं की आपलं जीवन आणि जक्कयाचं जीवन हे अगदी निगडीत आहे, संबंधित आहेत. आपण जुळलेलो आहोत ह्यामध्ये. आणि आपण हेही पाहतो की इथे आपण पाहतो की तो एक सैतानी मनुष्य, एक क्रूर मनुष्य, एक भ्रष्टाचारी मनुष्य देवाचा माणूस झाला. आपण हेही पाहतो की जक्कयाने अगदी खुल्या मनाने कबूल केलं की मी भ्रष्टाचारी आहे. लोकांची पर्वा त्याने केली नाही. पूर्ण त्या गर्दीमध्ये त्याचे सगळे शत्रूच होते. पण शत्रू काय म्हणतील, माझे जे दुश्मन आहेत ते काय म्हणतील, त्याची पर्वा त्याने केली नाही. पण कबुली दिली की मी भ्रष्टाचारी आहे, मला बदलायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त, तूच मला बदलू शकतो, मी तुला शरण येतो. आणि जर आपल्याला आपल्या पापापासून मुक्ती हवी असेल तर आजही आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं आमंत्रण आहे. येथे हेही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापी माणसाला शेवटचं या पृथ्वी तलावरील त्याच्या देवाचं वचन सांगण्यामध्ये शेवटचं आमंत्रण ह्या अशा अत्यंत पापी माणसाला दिलेलं आहे. आणि ते आजही तो आपल्यासारखे पापी माणसं जे ह्या जगामध्ये भ्रष्टाचार वाढलेला असताना तो आपल्याला आमंत्रण देत आहे. आपण पाचवा आणि शेवटचा मुद्दा पाहत आहोत की हे करत असताना एक खात्री त्याने दिलेली आहे. एक खात्री, एका वाक्याची खात्री त्याने दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या जक्कयाला दिलेली आहे. तीच खात्री तो आपल्याला देत आहे. आणि लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय आणि 9 वचन, येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. हेच वाक्य जर आपण त्याला शरण आलो, जर आपली पाप कबूल केली आणि त्याला म्हटलं, हे प्रभू येशू ख्रिस्ता, मला तू बदल, मला तू परिवर्तित कर, माझं जीवन बदल बाबा. आणि म्हणून जर आपण हे केलं तर तेच जीवन तो आपल्याला द्यायला तयार आहे. 7वं वचन काय होतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मला तुझ्या घरी यायचं आहे, त्वरेने तू खाली उतर, उंबराच्या झाडावरून खाली उतर आणि घरी तुझ्या उतरावयाचं आहे. फक्त यावयाचं नाही, उतरावयाचं आहे. तुमच्या जीवनात उतरण्यास तो आज उत्सुक आहे. तुमचं जीवन बदलण्यास तो उत्सुक आहे. आणि तो म्हणाला की 7वं वचन, लोक कसे कुरकुर करू लागले ते आपण पाहूया. हे पाहून सर्व लोक हा पापी मनुष्याच्या येथे उतरावयास गेला आहे अशी कुरकुर करू लागले. जेव्हा चांगल्या माणसाशी आपण मैत्री करतो ते तर नेहमीच लोक आपली वाखाणणी करतात. आणि जेव्हा आपण एखाद्या पापी माणसाची, ज्याची अपकीर्ती आहे, त्याची कीर्ती चांगली नाही, त्या माणसाशी आपण मैत्री करतो, त्याला आपण जवळ करतो, तेव्हा लोक कुरकुर करतात. तसंच हा देवाचा अत्यंत एकुलता एक पुत्र आणि तो एका पापी मनुष्याच्या
ज्याने कुभांडाने पैसा कमावलेला आहे, ज्याने ज्याने अम, अ, खूप द्रव्य कमावलेला आहे, लोकांना त्रास दिलेला आहे, क्रौर्याने पैसा कमावलेला आहे, तो त्याच्या घरी उतरावयात जात आहे. नुसता जात नाही, उतरावयात जात आहे. आज आपण कितीही पापी असलो, आज आपण कितीही दुष्ट असलो, आज आपण कसेही असलो, तरी तो आपल्याला प्रेमाने जवळ घेण्यास, प्रेमाने तो आपल्या पापांची क्षमा करण्यास, आपल्यावर दया करण्यास तो तयार आहे. आणि हेच आपण पाहतो की आज जो पहिला शबातवार आहे ऑगस्ट महिन्याचा 2020चा, त्यावेळेस जक्कयाचं जीवन अत्यंत संक्षिप्तपणे आपल्या जीवनाशी कसं निगडीत आहे, कसं संबंधित आहे हे दाखवलेलं आहे. आणि आपण शेवटचं वचन जे आहे 10वं वचन, तो सार ह्याच्यात सांगितलेला आहे. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. शोधावयास तो आपल्याला नेहमी शोधत असतो. आपण त्याच्याशी लपंडाव खेळू शकत नाही, कारण आपण कुठे लपतो, कुठे पाप करतो, कुठे आपण त्याला आपल्याला वाटतं की मला कोणी पाहत नाही, आपण धोका देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो सर्वज्ञ प्रभू येशू ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, आणि म्हणून त्याला आपण कोणत्याही प्रकारे धोका देऊ शकत नाही. आणि आपण हेही पाहूया की तसं पाहू गेलं तर जक्कयाचं जीवन हे लाजिरवाणं होतं. आपलंही जीवन तसंच आहे. आपण कोणी फार चांगले आहोत ह्या भ्रमात आपण राहू नये. तो खूपच वाईट वृत्तीचा माणूस होता. आणि त्याने जेव्हा पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे, तेव्हा त्याला काय काय मिळालं? आनंद मिळाला, शांती मिळाली, आणि त्याचप्रमाणे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. आपण कित्येक वेळेस आपलं जीवन जसं त्याने लोकांची पर्वा केली नाही, गर्दीची पर्वा केली नाही, लोक काय म्हणतील, प्रभू हा पापी मनुष्य प्रभू येशूला शरण गेला ह्याची त्याने पर्वा केली नाही, काळजी केली नाही, पण शरण गेला. पापी जीवन त्याने सर्वांसमोर